दरम्यान मोदींच्या हस्ते पोहरादेवीमध्ये बंजारा विरासत नगारा म्युझियमचं लोकार्पण करण्यात येणार आहे। दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी ते जोरदार तयारी करण्यात येते। बंजारा समाजासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज बंजारा समाजाचं जे विरासत म्युझियम आहे त्याचं उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाशिम दौऱ्यावर आहेत, ज्या ठिकाणी बंजारा समाजाचं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र पोहरादेवीला देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत। आपण पाहतोय सध्या बंजारा समाजाचे अनेक ज्या महिला आहेत त्या आपल्या पारंपरिक वेशात या ठिकाणी आपल्या जो कला आहे ती दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर बंजारा समाजाचा जर इतिहास पाहिला तर फार जुना आहे, भव्य असं हे म्युझियम असणार आहे, ज्यामध्ये बंजारा समाजाचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी रेखाटलेला आहे। एक नाही दोन नाही तर तब्बल 7 भाषांमध्ये बंजारा समाजाचा इतिहास हा नागरिकांना समजावून सांगला जाणार आहे। त्यामुळे एक विशेष महत्त्व या ठिकाणी या भागातील बंजारा समाजाला आपल्याला पाहायला मिळते आलेलं। महत्त्वाचं म्हणजे संत सेवालाल महाराज यांचा जो 150 फुटी जो झेंडा आहे त्याचं देखील नमन केलं जाणार आहे आणि अश्वारूढ पुतळ्याचा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्या ठिकाणी नमन होणार आहेत। त्यामुळे आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा बंजारा समाजासाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे। येणारी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा जो दौरा आहे हा राजकीय दृष्ट्या देखील तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे। त्यामुळे नेमकं आजच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बंजारा समाजाला काय संबोधित करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। दीपेश महाजनसह मी सूरज सावंत, पोहरादेवी, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।